आरबीआय अर्थात रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं रेपो रेट हा घटवलेला आहे। नवा रेपो रेट हा 6.25% इतका असणार आहे। होम लोन भरणाऱ्यांना मोठा दिलासा यामुळे मिळाला। आरबीआय कडून रेपो रेट मध्ये कपात करण्यात आलेली आहे। रेपो रेट हा कमी करण्यात आलेला आहे। रेपो रेट हा आता 6.25% इतका असणार आहे आणि त्यामुळे होम लोन भरणाऱ्यांना यामुळे मोठा दिलासा मिळाला आहे। रेपो रेट मध्ये घट करण्यात आलेली आहे। Taking all these factors into consideration, the RBI has estimated that real GDP growth for the next year to be at about 6.7%, with Q1 at 6.7%, Q2 at 7%, Q3 at 6.5%, and Q4 too at 6.5%. The risks are evenly balanced. Coming now to inflation, headline inflation after moving above the upper tolerance band in October has since registered a sequential moderation in November and December, standing at 5.2% now. Going ahead, food inflation pressures, absent any supply side shocks, should see a significant softening due to good Kharif production, winter easing as we witness every year in the vegetable prices. बातमी आपण पाहतोय आरबीआयने रेपो रेट हा घटवलेला आहे। रेपो रेट मध्ये घट करण्यात आली आहे। रेपो रेट 25 बेसिक पॉइंटने घटवण्यात आलेला आहे। आता रेपो रेट हा 6.25 इतका असणार आहे आणि त्यामुळे होम लोन भरणाऱ्या नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे। नवा रेपो रेट हा 6.25% इतका असणार आहे। 25 बेसिक पॉइंट इतका हा रेपो रेट घटवण्यात आलेला आहे आरबीआय कडून, अर्थात रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया कडून हा निर्णय घेण्यात आलेला आहे। या निर्णयाची घोषणा सुद्धा करण्यात आलेली आहे। आरबीआयने रेपो रेट घटवल्यामुळे होम लोन भरणाऱ्या नागरिकांना मोठा दिलासा मिळालेला आहे। आरबीआयने रेपो रेट हा 25 बेसिक पॉइंटने घटवलाय। आता नवा रेपो रेट हा 6.25% इतका असणार आहे आणि त्यामुळे होम लोन भरणाऱ्या नागरिकांना मोठा दिलासा मिळणार असल्याचं बोललं जातं। आपल्यासोबत अर्थतज्ञ शंतनू बागवे सर जोडले गेलेले आहेत, आपण त्यांच्याशी बोलूया। शंतनू सर, रेपो रेट घटवलेला आहे, 6.25% इतका रेपो रेट असणार आहे। काय नेमका याचा परिणाम सर्वसामान्यांच्या आयुष्यावर होणार आहे? होम लोन भरणाऱ्यांसाठी दिलासादायक बाब असल्याचं म्हटलं जाते। कशा प्रकारे सर्वसामान्यांच्या आयुष्यावर हा निर्णय परिणाम करू शकतो? नमस्कार। अर्थातच रेपो रेट कमी झाल्याने गृहकर्जाच्या दरात तर कपात होईलच आणि आपण ओव्हरऑलच या बजेटमध्ये पण जर का बघितलं तर सरकारचं एक आपल्याला उद्दिष्ट दिसतंय की त्यांना कन्झम्पशन वाढवायचंय। तर ह्या रेपो रेटच्या जी कपात झाली आहे त्याच्यामुळे प्रत्येकाच्या हातातले जे फंड्स आहेत ते देखील वाढतील आणि ओव्हरऑलच आपल्या इकॉनॉमिक ग्रोथ साठी जे कन्झम्पशन वाढायला पाहिजे, तर या रेपो रेटच्या कपातीमुळे बरेचसे जे काही व्हेइकल्स लोन असतील, बाकीचे जे लोन्स असतील, तर बऱ्यापैकी ग्राहकांना देखील लोन घेऊन अजून कन्झम्पशन वाढेल आणि आपल्या ओव्हरऑल इकॉनॉमीला बूस्ट मिळेल। सो थोडं आपण असं म्हणू शकतो की दिलासादायक बाब नक्कीच आहे। बरं, म्हणजे रेपो रेट कमी झाल्यामुळे लोन किंवा कर्ज घेणाऱ्यांसाठी आनंदाची बाब आहे। त्याच्यामुळे कर्ज अधिक घेतलं जाईल, खरेदी अधिक केली जाईल आणि एकंदरीत संपूर्ण अर्थव्यवस्थेला चालना मिळेल असं म्हणता येईल सर? अर्थातच, आणि उद्दिष्ट पण तेच दिसतंय गव्हर्नमेंटचं आता। बरं, धन्यवाद शंतनू सर, पुढारी न्यूजला ही प्रतिक्रिया आपण दिलीत त्यासाठी।